ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी छगन भुजबळांनी फेटाळलेली आहे। 100% ही बातमी असत्य आहे असं भुजबळांनी म्हटलेलं आहे। जी24 तासला छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आहे। मी पक्षात अजिबात नाराज नाही आहे, मी कुणालाच भेटलेलो देखील नाही असं देखील भुजबळांनी सांगितलंय। भेट झाल्याचं त्यांनी शपथेवर सांगावं असं देखील भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। आपण कुणाचीही भेट घेतलेली नाही, ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी 100% असत्य आहे असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। जी24 तासला छगन भुजबळांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान मी पक्षात अजिबात नाराज नसल्याचं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। मी कुणाचीच भेट घेतलेली नाही, भेट झाली असल्यास त्यांनी शपथेवर सांगावं असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी ही 100% असत्य आहे असं देखील छगन भुजबळ यांनी जी24 तासला सांगितलेलं आहे। ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं वृत्त छगन भुजबळांनी आता फेटाळलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या विविध चर्चा सुरू होत्या। त्यामुळे आता ते ठाकरेंच्या संपर्कात असल्याचं वृत्त समोर आले होतं। मात्र ही बातमी 100% असत्य असल्याचं म्हणत छगन भुजबळांनी ह्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी छगन भुजबळांनी फेटाळलेली आहे। ही बातमी असत्य असल्याचं सांगत त्यांनी ही संपूर्ण बातमी फेटाळलेली आहे। मी पक्षात अजिबात नाराज नसल्याचं देखील छगन भुजबळांनी सांगितलं। भुजबळ साहेब, बातमी येते की तुम्ही ठाकरे गटाच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपर्कात आहात आणि तुम्ही भेट घेतली आहे मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत यांची। या बातमीत किती तथ्य आहे? 100% ही बातमी असत्य आहे। 100%। हो, आता मला तुम्ही म्हणायचं 2-4 दिवसापूर्वी मी म्हणून डायरी बघत होतो। 12 जूनला तर 13 जूनला शेवटचा दिवस होता फॉर्म भरण्याचा। 12 जूनला अजित दादांच्या घरी जी आहे मीटिंग होती, आम्ही दिवसभर इकडेच होतो, चर्चा सुरू होती। 13 जूनला फॉर्म भरला आमच्या राज्यसभेचा सुनीताताईचा। 14 जूनला मी पुण्याला गेलो, भिडेवाड्याच्या आणि महात्मा फुलेच्या तो जो काही परिसर आहे महात्मा फुले वाडा, त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये अजित दादाने मीटिंग घेतली होती, तिथे होतो। तिथून मी नाशिकला गेलो। नाशिकला 15 जूनला मी येवल्याला होतो। 16 जूनला संध्याकाळी मी परत आलो। आता काय 17 जून काल आणि आज संपलं तर काय कोणी काही सांगतं काहीतरी आपलं। भुजबळ साहेब, पण तुम्ही पक्षात नाराज आहात अशाही बातम्या येत होतात। नाही, मी नाराज पण नाही, काय नाहीये आणि मी कोणाला भेटलो पण नाहीये। 100% भेटलेलो नाही। पण भविष्यात असा काही विचार आहे? त्यांना विचारा शब्देवर की तुम्ही भेटलात का म्हणून, त्यांना विचारा शब्देवर। काहीतरी आपलं चालू होतं आणि काहीतरी चाललंय। ठीक आहे भुजबळ साहेब, ठीक आहे, बरोबर, ठीक आहे, खूप ओके। तर आपण पाहतोय ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी छगन भुजबळांनी फेटाळलेली आहे। 100% ही बातमी असत्य असल्याचं छगन भुजबळांनी जी24 तासला सांगितलेलं आहे। मी पक्षात अजिबात नाराज नाही आहे, मी कुणालाच भेटलेलो नाही, भेट झाली असल्यास त्यांनी शपथेवर सांगावं असं आव्हान देखील छगन भुजबळांनी केलेलं आहे। छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची बातमी समोर आलेली होती। संजय राऊत आणि नार्वेकरांची छगन भुजबळांनी भेट घेतल्याचं वृत्त समोर आलेलं होतं। मात्र आता ही बातमी स्वतः छगन भुजबळांनी फेटाळलेली आहे। जी24 तासची चर्चा करताना त्यांनी ही बातमी फेटाळलेली आहे। ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली ही बातमी 100% असत्य आहे असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे। जी24 तासला त्यांनी ही माहिती दिलेली आहे। मी पक्षात अजिबात नाराज नाही आहे, मी कुणालाच भेटलेलो देखील नाही असं देखील भुजबळांनी स्पष्ट केलेलं आहे। भेट झाली असल्यास त्यांनी शपथेवर सांगावं असं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे।